सामना करायला ही राणी प्रियावंदा स्वतः सामोरे जाईल. अशा प्रकारे महाराज दुसऱ्या युद्धासाठी जवा संस्थेतून बाहेर जातात. गावात काही बायका लाकडा विकायची कामं करत असतात व ते सोबत चालोड्या गात असतात. त्याच वेळेला इंग्रज सैनिकांचा ताफा जवळच्या वाटेवरून मुंबईच्या दिशेने जात असतो. Soldiers! Yes, sir. We are going to Bombay by Jawar from Nasik and stay at Jawar, so nobody can change any routes without my permission. Yes, sir. Good. Now we are moved toward to Bombay. बायका थकून झाडाखाली बसलेल्या असतात व काही बायका न्याहारी करत असतात व गप्पा मारतात. तेव्हा इंग्रज सैनिकांचा ताफा जवळ संस्थेत दाखल होतो व त्यांनी आपलं रम्यमय असं सुंदर जव्हार आपल्या अवघ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. तेव्हा त्या क्षणी त्यांची कुदृष्टी त्या बायकावर पडते. Oh, real beautiful place. ऐसा नजारा मैंने अपनी जिंदगी में कभी नहीं देखा. It's look like a heaven. सर वो नजारा है खूबसूरत, पर उससे भी ज्यादा खूबसूरत तो औरत है. और वो औरतें कुछ कर रही है. सोल्जर्स, जाके देखो औरतें क्या कर रही है. दोन इंग्रज सैनिक त्या बायकांच्या दिशेने जाऊन त्या बायका काय करत आहे त्याची शहानिशा करतात. वो औरतें लकड़ियां इकट्ठा कर रहे हैं. पर किसने? ताकि खाना बनाने के लिए चूल्हा जल सके. सर वो लकड़ियां इकट्ठा करे ताकि खाना बनाने के लिए इस्तेमाल कर सके. ओके, गो बैक. सर चलो जरा और नजदीक जाकर देखते हैं. यावर दोन्ही इंग्रज गव्हर्नर त्या बायकांच्या भोग्याकडे जातात व त्या बायकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. खूबसूरत औरत ये तुम क्या खूबसूरत औरत ये तुम क्या कर रही हो. तुम्हें सुनाई नहीं देता मैं तुमसे कब से क्या पूछ रहा हूँ. ये तुम क्या कर रहे हो. तुला आईसबाडी सहाय करणार मेले. हे मैगी, ये औरत क्या बोल रही है. सर शायद से आपके खिलाफ कोई बैड वर्ड यूज कर रही है. तुम्हारी इतनी हिम्मत. तुम्हारी इतनी हिम्मत जो तुम मेरे खिलाफ बैड वर्ड यूज करोगी, इसका अंजाम तुम्हें भुगतना होगा. सोल्जर्स, यस सर. स्क्रैप देम. सगळ्या बायकांना इंग्रज सैनिक केसांना धरून पकडून घेऊन जात असतात व बायका जीवाच्या आकांताने ओढत असतात. त्यातली एक बाई गव्हर्नरची जाऊन माफी मागते. चुकला गया, हमारा माफ कर. आपसे जल्दी से खेलू नका. ये बात तुम्हें अपने गंदे हाथ मुझे लगाने से पहले सोचनी चाहिए थी. सर मुझे इनके चिखों से कुछ मजा नहीं है. तो अब क्या करें. Let's do some interesting. What? Soldiers! Yes, sir. उन औरतों के बदन पे से सारे कपड़े उतार दो. त्या बायका जेमतेम शिपायांचा सामना करून त्यांना मारून तिथून पळून जातात व ते सैनिक झालेल्या घटनांची माहिती त्या गव्हर्नरला सांगतात. आपणच त्याच्यातलं. सर वो औरतें भाग गई. ऐसा कैसे भाग गई? उन मामूली औरतों को तुमने ऐसा कैसे जाने दिया? सर उनके पास हथियार थे. क्या आपके पास गन नहीं थी? सर उन औरतों ने हम पर हमला किया. कहाँ गई है वो औरतें. सर यहाँ एक नजदीक गांव है, शायद वहीं गई होगी. चलो जाके ढूंढते हैं उन औरतों को. यस सर. बायका जेमतेम
दिशेने पळवाट घेतात. त्यांना अशा अवतारात बघून त्यांचे घरवाले त्यांना विचारत असतात, गावकरी त्या बायकांची विचारपूस करून घराबाहेर पडतात. त्याच वेळेला इंग्रज सैनिकांचा ताफा गावात येतो व त्या माणसांना धमकवण्याचा प्रयत्न करतात. कहाँ गई ये औरतें? कहाँ छुपा के रखा है तुम लोगों ने उन औरतों को? उन औरतों को बाहर निकालो. तुमची एवढी हिंमत आमच्या बायकांना हात लावायची? नागरी बनते? How dare you? तुम्हारी हिम्मत कैसे हुई मेरे खिलाफ जाने की? हम तुम्हें कीड़े मकोड़े की तरह मसल देंगे. त्यातला एक गावकरी गव्हर्नरचे पाय पकडून माफी मागतो व झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाव्या याची याचना करतो. तुम्हारी गलती यह है कि तुम्हारी उन गंदी औरतों ने हमें बुरा कहा और हमारे खिलाफ जाने की कोशिश की और इसका अंजाम तुम्हें भुगतना होगा. अगर तुम अपनी सलामती चाहते हो तो उन औरतों को हमारे पास भेज दो, नहीं तो मरने के लिए तैयार हो जाओ. ये bloody idiots कभी सुधरने नहीं वाले. Soldiers, attack on them. इंग्रज सैनिकांनी गावकऱ्यांमध्ये मारामारीचं वातावरण चालू होतं. छोटी बाळं घाबरून त्यांच्या आईवडिलांना आवाज देऊन रडत असतात. वो क्या कहते हैं हिंदी में, रस्सी जली पर बल ना गया. इससे अच्छा है ये हम सारा ये गांव जला देते हैं. ते दोन्ही इंग्रज गव्हर्नर सगळं गाव जाळून टाकतात. लोक जिवंतपणे मृत्यूयातना भोगतात. ते इंग्रज इतके निष्ठुर असतात की ते लहान मोठ्यांचा उपचार करत नाही. चलो अब हम यहाँ से भाग चलते हैं, कहीं कोई और मुसीबत ना आ जाए. ते दोन्ही इंग्रज गव्हर्नर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जातात. अवा त्या नराधम इंग्रजांनी त्या मोखाड्या इथल्या गावातल्या बायकांवर जबरदस्ती केली. त्यांची अब्रू लुटली. लहान मोठी लेकरांची जराही रीत केली नाही. समजा गाव पेटवून दिलं. त्या इंग्रजांची एवढी हिंमत. महाराज काही दिवसांसाठी बाहेर गेले तर त्यांची एवढी हिंमत वाढली. जव्हारमध्ये महाराज असले म्हणून काय झाले? जव्हार काय अनाथ नाही. अजून या जव्हारची राणी जिवंत आहे. आत्ताच्या आता
धन्यवाद.